सर्वसामान्य कुटुंबातला माणूस हा देशाच्या संसदेत जाऊ शकतो हे तुम्ही दाखवून दिलत म्हणून तुमचं अभिनंदन केलं पाहिजे। आणि हे तुमचं अभिनंदन करत असताना दुसऱ्या एका गोष्टीसाठी खास अभिनंदन करतो तुमचं, कारण महाराष्ट्रातल्या 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये 80 विधानसभा मतदारसंघ अशा अडचणीत सापडले की आतापर्यंत अनेक ठिकाणी त्या मतदारसंघातले कार्यकर्ते, त्या मतदारसंघातले त्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते त्यांच्या लोकप्रतिनिधींच्या, त्यांच्या आमदारांच्या नावापुढे लिहित होते दमदार आमदार। असे 80 विधानसभा मतदारसंघ आहेत ज्यांचे कार्यकर्ते आमदारांच्या नावापुढे लिहित होते दमदार आमदार। आता दमदार लिहायचं की गद्दार लिहायचं हेच कार्यकर्त्यांना कळण्याचं झालं। आणि म्हणून तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन यासाठी आहे की तुमच्या मतदारसंघातला आमदार कुठल्याही प्रलोभनाला बळी पडला नाही, कुठल्याही दबावासमोर झुकला नाही। तुमचा प्राजक्तदादा स्वाभिमानानं तत्वाच्या, निष्ठेच्या आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या बाजूने उभा राहिला, यासाठी तुमचं अभिनंदन करायचं। बाकी सगळ्या मुद्द्यांवर सगळेजण बोलले, पण महाराष्ट्राची निवडणूक आता अवघ्या काही दिवसांवर, जेमतेम 1.5-2 महिन्यावर आली असेल। देशाचे गृहमंत्री महाराष्ट्रात आलेत, पण देशाचे गृहमंत्री महाराष्ट्रात आलेत माननीय गृहमंत्री अमित भाई शहा यांचं मी या व्यासपीठावरून मनापासून आभार मानतो। त्याला कारण तसं, माननीय गृहमंत्र्यांचा आभार यासाठी मानायचंय की माननीय गृहमंत्र्यांनी एवढ्या लवकर महाराष्ट्रात एंट्री मारून हे दाखवून दिलं का महाराष्ट्रातले दादा, भाई आणि भाऊ यांच्याच्यानं काय जुळना, म्हणून आता दिल्लीतल्या भाईला आल्या वाचून करमाना। आणि आल्या आल्या काय सांगितलं मान्य अमित भाई शहांनी? मान्य अमित भाई शहांचं भाषण बारकाईने ऐका बरं का। हे मान्य अमित भाई शहांचं भाषण जे आहे ते बारकाईने जर ऐकलं तर तुमच्या लक्षात येईल। माननीय केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शहांनी सांगितलं की जर आपल्याला विजय मिळवायचा असेल तर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचे पक्ष फोडा। म्हणजे काय झालं? म्हणजे आमच्या लाडक्या बहिणींनी पोहे केली होती, त्या पोह्यात मीठ टाकलं होतं, आणि जर तुम्ही तिला सांगितलं का आणखी मीठ टाक, तर याचा अर्थ काय होतोय? आधीचं मीठ काय जुळलं ना, आधीचं झालंय ते आळणी झाले म्हणून आता मीठ लागतंय। आणि त्यामुळे आधीचे 40 आमदार, आधीचे नेते, गेलेले मुख्यमंत्री, गेलेले उपमुख्यमंत्री यांच्याच्यानी महाराष्ट्र काय जिंकता येईना याची अप्रत्यक्ष कबुली कुणी दिली? तर भारतीय जनता पक्षाचे 2 नंबरचे नेते अमित भाई शहा यांनी दिली। म्हणजे अमित भाई शहांनी काय सांगितलं तर महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात येणार, ही काळ्या दगडावरची रेग ही गोष्ट अमित भाई शहांनी कबूल केली। कारण तसंच भाऊ, संध्याकाळी आत्ताशी 8 वाजलेत, अजून चंद्रोदय व्हायचा आहे, त्यामुळे टेन्शन घेऊ नका, टेन्शन काहीच घेऊ नका। दादा सगळ्या गोष्टीपर्यंत येतो ना। दादा दुधाला भाव या विषयावर मी येतो। माझी आपल्याला विनंती दादा, उत्साह असतोय पण लई ताकद लावली ना का गडबड होती। ताकद लावूनच सभेला, तुमची हीच ताकद मला विधानसभेला दिसुदा, एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती करतो। कारण महाराष्ट्राची जर परिस्थिती आपण बारकाईने बघितली तर ही महाराष्ट्राची परिस्थिती मान्य अमित भाई शहाने का सांगावं लागलं तर आज महाराष्ट्राचे गृहमंत्रीच महाराष्ट्रात सुरक्षित नाहीत। माझे पोलीस बांधव इथं असतील,
माझ्या पोलीस बांधवांना ही गोष्ट ठाऊक आहे, माझ्या पत्रकार बांधवांना माहिती आहे, जर गृहमंत्र्यांचंच मंत्रालयातल्या ऑफिसमध्ये इतर कोणी घुसून तोडफोड करत असेल तर गृहमंत्रीच सुरक्षित नाहीत, तर अशा गृहमंत्र्यांवर महाराष्ट्राने विश्वास कसा ठेवायचा? ज्या माननीय गृहमंत्र्यांच्या गृह जिल्ह्यामध्ये एकीकडे लाडका देवा भाऊ म्हणून पोस्टर लागतात, पण माननीय गृहमंत्र्यांच्या गृह जिल्ह्यामध्ये गेल्या 240 दिवसात जर 213 बलात्काराच्या घटना घडत असतील तर अशा गृहमंत्र्यांना आपण कार्यक्षम कसं म्हणायचं? ज्या गृहमंत्र्यांच्या शहरामध्ये नागपूरमध्ये टेबलावर बसून पोलीस पत्ते खेळत असल्याचे व्हिडिओ समोर येत असतील तर माननीय गृहमंत्र्यांना नेमकं झालंय काय हा प्रश्न येतो। बरं, एकीकडे माननीय गृहमंत्र्यांची ही परिस्थिती, गुलाबी जॅकेटवाल्यांविषयी मी काय फारसं बोलणार नाही, असं म्हणू नये, त्यांची अवस्था तिकडच बिकट झाली राव। एवढं सगळं केलं, आधीचं नाटक बघितलं सगळ्यांनी? कोण कोण होते नाटक बघायला? नाटक सुरुवातीपासून कोणी बघितलं? म्हणजे उपस्थिती कमी होती, नंतर आले का तुम्ही? नाटक आधी होऊन गेलं होतं। हा, इकडे सभा सुरू व्हायच्या आधी स्टेजवर एक नाटक झालं, ते कोणी कोणी पाहिलं? हा, म्हणजे ज्यांनी नाटक बघितलं त्यांना गुलाबी जॅकेट काय ते व्यवस्थित कळलं, त्यामुळे त्याच्यावर जास्त बोलायची आता गरज नाही। कारण आता ज्या एवढा खटाटोप करून सत्तेच्या जवळ जात असण्याचा प्रयत्न करत असताना आज जर जागा वाटपाचा फॉर्म्युला जो माध्यमातले आमचे पत्रकार बांधव समोर देतात तो 160-80 म्हणजे 160 जागा भारतीय जनता पक्षाला, 80 जागा शिंदे गटाच्या शिवसेनेला आणि गुलाबी जॅकेटवाल्यांची बोळवण जेमतेम 40 जागांवर केली जाते, त्यांच्याविषयी काय बोलायचं? पण माननीय मुख्यमंत्री महोदय खरं तर आज नगर जिल्ह्यात आहेत। मला प्राजक्त दादा बऱ्याच बसेस सुद्धा जाताना दिसले। माननीय मुख्यमंत्री नगर जिल्ह्यात आहेत आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांचा मागे मी इलेक्ट्रॉनिक माध्यमावर एक व्हिडिओ बघितला, माझ्या लाडक्या बहिणीचा सन्मान करायला आलेले राज्याचे मुख्यमंत्री, ज्या महाराष्ट्राला मातृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्वाचा बेजोड असा वसा आणि वारसा लाभलेला आहे। कारण तिथं मातृत्वाचा वसा आणि वारसा लाभलाय तो राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांचा लाभलाय, कर्तृत्वाचा वसा आणि वारसा लाभलाय तो क्रांतिज्योती सावित्रीमाई फुल्यांचा लाभलाय आणि नेतृत्वाचा वसा आणि वारसा लाभलाय तो पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा लाभलाय। पण अशा महाराष्ट्रातल्या माझ्या माता भगिनींना या पुरोगामी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्यासपीठावरून मात्र विचारतात, आले पैसे? आले आले आले? बघितला व्हिडिओ सगळ्यांनी? मुख्यमंत्री असे स्टेजवर फिरत फिरत विचारतात, आले का पैसे? आले का पैसे? आले आले आले? कदाचित तेव्हा माझ्या भगिनी म्हणत असतील, तुम्ही काय तुमच्या खिशातून दिले दिले दिले? माझ्या भावानं मतितार्थ समजून घ्या। इथं आता माझा हा भाऊ सांगत होता दुधाच्या भावाचा विषय, म्हणजे लाडक्या बहिणींना पैसे देत असताना आमची या योजनेला कुठेही विरोध नाही, पण लाडक्या बहिणीला 1500 रुपये देत असताना आमची बहीण म्हणते तेवढं दाजीच्या सोयाबीनला आणि दुधाला भाव द्यायचं बी बघा। दुधाला भाव किती आता? आ 22। गुजरातच्या शेतकऱ्याच्या दुधाला भाव किती भाऊ? 40। तुमच्या दुधाला भाव किती? 25। लिटर मागं नुकसान किती? 15 रुपयाचं। दिवसाला किती लिटर दूध घालताय? 50 लिटर दिवसाला जर दूध घालत असशील भावा तर दिवसाचं तुझं नुकसान किती झालं? 750 रुपये। म्हणजे महिन्याचं नुकसान किती झालं? किमान 21,000। आणि मग लाडकी बहीण म्हणते तुम्ही विचारता आले आले आले? फक्त 1500 आले, खिशातून आमच्या 21,000 काढून नेले। याचा विचार कधी करणार हा महत्वाचा प्रश्न आहे। कारण तुमच्या तोंडावर 1500 रुपये फेकल्यानंतर तुमचं दूध असेल, कांदा असेल, सोयाबीन असेल, या सगळ्याचे भाव पाडण्याचं पाप जर कोणी केलं असेल तर भारतीय जनता पक्षाने केलंय। कांद्याला आता भाव चढला, पण जेव्हा तुमच्याकडे कांदा होता तेव्हा कांद्याला भाव मिळत होता 8 आणि 10 रुपयांनी कांदा घालत होता महाराष्ट्रातला शेतकरी।
या कांद्याची निर्यात बंदी करण्याचं पाप कोणी केलं असेल तर भारतीय जनता पक्षाने केलं. टमाट्याला भाव चढले तेव्हा नेपाळहून टमाटो आयात करून टमाट्याचा भाव पाडण्याचं पाप कोणी केलं तर भारतीय जनता पक्षाने केलं. कपाशीला भाव चढला तेव्हा ऑस्ट्रेलियातून कापूस आयात करून भाव पाडण्याचं पाप कोणी केलं असेल तर ते भारतीय जनता पक्षाने केलं. आणि म्हणून हरियाणातले शेतकरी आता भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांना सुद्धा मतदारसंघात येऊ देत नाहीत. कारण हरियाणातले शेतकरी जेव्हा आंदोलन करत होते तेव्हा हरियाणातल्या शेतकऱ्यांची वाट अडवण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलं होतं. आणि आता हरियाणातले शेतकरी म्हणतात तुम्ही आमची वाट अडवली, आता तुमची वाट लावल्याशिवाय आम्ही राहणार नाही. तसं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी म्हणावं लागेल तुम्ही आमच्या ताटात माती कालवली, आता तुमच्या राजकीय स्वप्नांना माती दिल्याशिवाय आम्ही काय राहत नाही. ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची भावना असली पाहिजे. आणि म्हणूनच या मतदारसंघात खरं तर फार वेगळं भाग्य आहे. म्हणजे मी 14 साली आलो होतो प्रचाराला, आदरणीय उषाताईंच्या प्रचारासाठी सभेला आलो होतो, 19 साली आलो होतो आणि 24 साली माझी खात्री आहे आता कशाला परत यावं लागतं. उलट तुम्ही अशी ताकद दिली पाहिजे का दादांना आम्ही बाहेर प्रचाराला घेऊन गेलो पाहिजे. कारण मी मगापासून स्टेजवर बघतोय आदरणीय प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेबांकडे जो पण येतोय तो त्यांना प्रेमाने मामा म्हणतोय. म्हणजे प्रेमाने अख्खा मतदारसंघ जयंत पाटील साहेबांना जर मामा म्हणत असेल तर मामाचं भाच्यावर लक्ष आहे. मग भाच्यानं काम असं केलं पाहिजे का त्याचा मामाला अभिमान वाटला पाहिजे. ही जबाबदारी तुमच्या प्रत्येकाच्या खांद्यावर आहे. आणि म्हणून जाता जाता पुन्हा एकदा सांगतो यंदा प्राजक्त दादा आणि 50,000 लीडचा वादा, एवढी गोष्ट आपण लक्षात ठेवाल. आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय शिवराय. धन्यवाद कोले साहेब. यानंतर ज्यांच्या भाषणाचे आणि 5 तारखेला कुलस्वामिनी महोत्सव आणि आमच्या सोनाली वहिनींनी आवर्जून सांगितलेलं आहे की या महोत्सवाला सुद्धा यावं लागेल. त्यामुळे आत्ता जे झाले तो ट्रेलर आहे, पिक्चर दाखवायला 5 तारखेला परत येतो एवढी तुम्हाला खात्री देतो. आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. जय शिवराय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.